हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर नंबर 11ला स्टार्ट केलं आहे. दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचा पर्पज आपल्याला माहिती आहे. कोऑर्डिनेशन करतं ऑल ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी आणि इनेबल करतं बॉडीला टू रिस्पॉन्स अँड ॲडॅप्ट द चेंजेस बोथ इनसाईड आणि आउटसाईड. त्यामध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं का नर्वस सिस्टमचे टाईप कोणकोणते, सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम. त्यातला आपण सेंट्रल नर्वस सिस्टम बघणार आहोत. सेंट्रल नर्वस सिस्टममधले मेन पार्ट कोणते, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रेन बघणार आहोत. ब्रेनचे कोणकोणते पार्ट आहे, रिजन्स ऑफ द ब्रेन. ब्रेनचे कोणकोणते म्हणजे कशाने फॉर्म झाला आहे ब्रेन. दॅट इज द सेरिब्रम फर्स्ट, दॅट इज द फोर ब्रेन. त्यानंतर मिड ब्रेन, पॉन्स व्हॅरोली, मेडुला ऑब्लांगेटा, सेरिबेलम. और सेरिबेलमला अजून एक नाव आहे हिंड ब्रेन. आणि जो सेरिबेलम आहे, सेरिब्रम आहे, त्याला नाव आहे फोर ब्रेन. हे रिजन्स आहे ब्रेनचे. ते आपल्याला म्हणजे त्यांचं फंक्शन काय, म्हणजे सेरिब्रमचं फंक्शन काय, सेरिबेलमचं काय, ब्रेन स्टेम, डायनासेफलॉन्स. डायनासेफलॉनमध्ये काय येतं, मिड ब्रेन येतो, तर त्यात काय काय येतं हे सर्व आपल्याला बघायचं आहे. त्यातला फर्स्ट काय, सेरिब्रल हेमिस्फिअर. दॅट इज द सेरिब्रम. लार्जेस्ट सेक्शन ऑफ द ब्रेन आहे, म्हणजे सर्वात लार्ज सेक्शन आहे आणि डिवाइड होतो दोन हेमिस्फिअरमध्ये, राईट आणि लेफ्ट हेमिस्फिअरमध्ये डिवाइड होतो हा सेरिब्रम. आणि फर्दर डिवाइड होतो फोर लोबमध्ये, म्हणजे फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. फ्रंटल जो लोब आहे तो कशासाठी रिस्पॉन्स आहे, रिझनिंग आणि थॉटसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि जो परायटल लोब आहे तो इंटिग्रेट करतो सेन्सरी इन्फॉर्मेशनला. जी सेन्सरी इन्फॉर्मेशन आहे त्याला इंटिग्रेट करतो. जो टेम्पोरल लोब आहे, तो प्रोसेस करतो ऑडिटरी इन्फॉर्मेशनला, म्हणजे फ्रॉम द ऑडिटरी इन्फॉर्मेशनला प्रोसेस करतो. आणि जो ऑसिपिटल लोब आहे तो व्हिज्युअल इन्फॉर्मेशनला प्रोसेस करतो, म्हणजे फ्रॉम द आय. पेअर लेफ्ट अँड राईट सुपेरियर पार्ट्स ऑफ द ब्रेन आणि इन्क्लूड मोर दॅन हाफ ऑफ द ब्रेन मास. म्हणजे लार्जेस्ट एरिया आहे ब्रेनचा, दॅट इज द सेरिब्रम. आणि द सरफेस इज मेड अप ऑफ रिजिड्स, दॅट इज द गायरी आणि ग्रूव्स. म्हणजे रिज आणि ग्रूवने तयार झालंय, असा वर खाली त्याचा सरफेस आहे. आणि त्याचे जे पार्ट डिवाइड केले, लोब्स, त्याचे 4 लोब्स आहे, फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल आणि टेम्पोरल. ते कशावरनं डिवाइड केले, द फिशर, दॅट इज द डीप ग्रूव्ज डिवाइड अ सेरिब्रम इनटू द लोब्स. जे फिशर्स आहे म्हणजे जास्त डीप ग्रूव्ज आहे ते त्याच्यावरनं डिवाइड केले, त्याचे 4 लोब्स पडले, फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. डायग्राममध्ये दाखवलंय लोब्स ऑफ द सेरिब्रम. जो फ्रंटल लोब आहे पुढच्या साईडने, तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे, रिझनिंग आणि थॉटसाठी. त्यानंतर नेक्स्ट जो लोब आहे तो कोणता आहे, परायटल लोब. परायटल लोब 2 हेमिस्फिअर आहे, म्हणजे लेफ्ट अँड राईट साईडला. मग परायटल लोब पण किती, 2, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला. त्यानंतर जो परायटल लोब आहे तो कशासाठी आहे, इंटिग्रेट सेन्सरी इन्फॉर्मेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मागच्या साईडला कोणता लोब आहे, ऑसिपिटल लोब आहे. तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे, ऑसिपिटल लोब हा कशासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रोसेसिंग व्हिज्युअल इन्फॉर्मेशन फ्रॉम द आय. ज्या आयचं व्हिज्युअल इन्फॉर्मेशन आहे ते प्रोसेस करण्यासाठी ऑसिपिटल लोब म्हणजे तिथून वर्क होतं. त्यानंतर टेम्पोरल लोब पण 2 आहे, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला. आपल्या कानाच्या जवळ जे तो टेम्पोरल प्रोसेस करतो ऑडिटरी इन्फॉर्मेशन फ्रॉम द इयर्स. हे ब्रेनचे सेरिब्रमचे लोब झाले. त्यानंतर स्पेशलाइज एरिया ऑफ सेरिब्रम. त्यानंतर सेरिब्रममध्ये सोमॅटिक सेन्सरी एरिया आहे, तो रिसिव्ह करतं सिम्पल्सेस फ्रॉम द बॉडी सेन्सरी रिसेप्टर. म्हणजे रिसिव्ह करतं जे पण सेन्सरी
रिसेप्टर आहे, म्हणजे बॉडीचे जे पण सेन्सेशन होतं ते रिसिव्ह करण्याचं काम कोण करतं? सोमॅटिक सेन्सरी एरिया. त्यानंतर प्रायमरी मोटर एरिया आहे, त्यामध्ये सेंड इम्पल्सेस टू द स्केलेटल मसल, म्हणजे आपलं काहीतरी स्टिम्युलाय रिसिव्ह केलाय, जो रिसिव्ह केलाय इम्पल्स तो कुठे घेऊन येणार? ब्रेनपर्यंत, सोमॅटिक सेन्सरी एरियामध्ये. आणि जो प्रायमरी मोटर एरिया आहे तो काय करतो? सेंड करतो इम्पल्स टू स्केलेटल मसल. मग जसं काय आपल्याला चटका बसला, आपण पटकन हात मागे घेणार, ते कोण सांगणार? प्रायमरी मोटर एरियामध्ये जे इम्पल्स सेंड होता स्केलेटल मसलला, त्यामुळे आपला हात आपण असं कसा पटकन मागे घेतो चटका बसला, तर हे प्रायमरी मोटर एरियामुळे काम होतं ते. आणि त्यानंतर ब्रोकाज एरिया, दॅट इज इन्व्हॉल्व इन अवर ॲबिलिटी टू स्पीक. आपण जे बोलतोय, ॲबिलिटी टू स्पीक, दॅट इज द ब्रोकाज एरिया. तो पण कुठे आहे? सेरिब्रम मध्ये. लक्षात घ्या, इथं दाखवलंय सेरिब्रम मध्ये. ब्रोकाज एरिया कुठे आहे? पुढच्या साईडला आहे. त्यानंतर ओमिकास एरिया, त्यानंतर प्रायमरी व्हिज्युअल कॉर्टेक्स मागच्या साईडला आहे, दॅट इज द ऑसिपिटल लोब मध्ये प्रायमरी व्हिज्युअल कॉर्टेक्स आहे. आणि जे पुढच्या प्रायमरी ऑडिटरी कॉर्टेक्स कुठे आहे? टेम्पोरल लोब मध्ये येतं. आणि ब्रोकाज एरिया जो फ्रंटल लोब आहे रिझनिंग आणि थॉटमध्ये, तिथं येतो. त्यानंतर प्रायमरी मोटर कॉर्टेक्स मधल्या साईडला येतो, तिथं परायटल लोबमध्ये, इंटिग्रेट सेन्सरी इन्फॉर्मेशनमध्ये. सेन्सरी मोटार एरिया ऑफ द सेरिब्रल कॉर्टेक्स या डायग्राममध्ये दाखवलंय. मोटार कॉर्टेक्स दॅट इज अ पॅरेंटल गायरस, सोमॅटिक सेन्सरी कॉर्टेक्स अ पोस्ट सेंट्रल गायरस. स्पेशलाइज्ड एरिया ऑफ द सेरिब्रम, cerebral area involved in a special sense, that is the gustatory area, that is the taste, visual area, auditory area आणि olfactory area. जो ऑडिटरी एरिया आहे तो कुठे आहे? टेम्परल लोब मध्ये. जो व्हिज्युअल एरिया आहे तो ऑसिपिटल लोब मध्ये. गस्टेटरी एरिया आणि ऑल्फॅक्टरी एरिया हे स्पेशल एरिया आहे सेरिब्रमचे. इंटरप्रिटेशन एरिया ऑफ द सेरिब्रम, दॅट इज द स्पीच अँड लँग्वेज रिजन, लँग्वेज कंपॅरिझन रिजन आणि जनरल इंटरप्रिटेशन एरिया. डायग्राम मध्ये दाखवलं आहे गस्टेटरी एरिया, दॅट इज द टेस्ट एरिया. त्यानंतर स्पीच आणि लँग्वेजचा आउटलाईन बाय डॅशेस, डॅशने दाखवला आहे, तो कोणता आहे? स्पीच आणि लँग्वेजचा एरिया आहे. हा सेरिब्रम मधला आहे, लक्षात घ्या. आणि जनरल आणि कॉमन इंटरप्रिटेशन एरिया मागच्या साईडला येतो, ऑसिपिटलच्या साईडला. त्यानंतर खाली ऑसिपिटल लोबमध्ये व्हिज्युअल एरिया, त्यानंतर ऑडिटरी एरिया याच्यामध्ये टेम्पोरल लोबमध्ये, त्यानंतर ऑल्फॅक्टरी एरिया, लँग्वेज आणि कंप्रेशन जे फ्रंटल लोबमध्ये तिथे येतं, ब्रोकाज एरिया, मोटार आणि स्पीच येतं. त्यानंतर फ्रंटल असोसिएटेड एरिया, हे सगळे स्पेशलाइज एरिया आहे सेरिब्रम मध्ये. त्यानंतर लेयर्स ऑफ सेरिब्रम, ग्रे मॅटर, दॅट इज द आउटर लेयर इज अ कंपोज मोस्टली ऑफ न्यूरॉन्स सेल बॉडी. जी आउटर लेयर आहे जी सेरिब्रमची, दॅट इज द ग्रे मॅटर आउटर लेयर कंपोज मोस्टली ऑफ न्यूरॉन सेल बॉडी. न्यूरॉनचे सेल बॉडीने तयार झालेला आहे आउटर एरिया. आणि व्हाईट मॅटर फायबर ट्रॅक
इनसाइड द ग्रे मॅटर. जो फायब्रस ट्रॅक्ट आहे ग्रे मॅटरच्या मध्ये, तो काय व्हाईट मॅटर म्हणतो आपण त्याला. एक्झाम्पल आहे कॉर्पस कोलॅप्सम कनेक्ट अ हेमिस्फिअर. लेयर्स ऑफ द सेरिब्रम मध्ये बेसल न्यूक्लियर दॅट इज द इंटरनल आयसलँड ऑफ अ ग्रे मॅटर आणि रेग्युलेट व्हॉलंटरी मोटर ऍक्टिव्हिटी बाय मॉडिफाईंग इन टू अ सेंट. The motor cortex problem is unable to control muscle spastic and jerky involved in a Huntington's and Parkinson's disease. त्यानंतर नेक्स्ट आहे डायनेसेफलॉन. डायनेसेफलॉन दॅट इज द साइट ऑन द टॉप ऑफ द ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेमच्या टॉपला दॅट इज द डायनेसेफलॉन. साइट ऑन द टॉप ऑफ द ब्रेन स्टेम इनक्लोज बाय द सेरिब्रल हेमिस्फिअर आणि मेड अप ऑफ 3 पार्ट थॅलामस, हायपोथॅलामस आणि इपिथॅलामस. डायनेसेफलॉन त्यामध्ये दाखवलंय बघा. थॅलामस कुठे आहे, एन्क्लोज बाय अ 3rd वेंट्रिकल दॅट इज द थॅलामस. आणि त्यानंतर हायपोथॅलामस दाखवलंय इकडे. इट इज अ कनेक्ट बिटवीन सेरिब्रम and the other parts of the nervous system. The nerve cell act relay station for the ascending and descending nerve fiber. That is the डायनेसेफलॉन. त्यामध्ये फर्स्ट थॅलामस आहे सराउंड द 3rd वेंट्रिकल. जो डायनेसेफलॉन आहे तो, जो थॅलामस आहे तो 3rd वेंट्रिकल मध्ये सराउंड असतो 3rd वेंट्रिकलचा आणि रिले स्टेशन फॉर अ सेन्सरी इन्फॉर्मेशन. रिले स्टेशन आहे फॉर सेन्सरी इन्फॉर्मेशन. असेंडिंग आणि डिसेंडिंग नर्व फायबर आहे त्यामध्ये आणि हा कनेक्ट होतो सेरिब्रम आणि अदर पार्ट जे नर्वस सिस्टमचे अदर पार्ट आहे त्याला थॅलामस. आणि द रिले स्टेशन फॉर द सेन्सरी इम्पल्स ट्रान्सफर इम्पल्स टू द करेक्ट पार्ट ऑफ द कॉर्टेक्स फॉर लोकलायझेशन अँड इंटरप्रिटेशन. कशासाठी इम्पॉर्टंट आहे, लोकलायझेशन आणि इंटरप्रिटेशनसाठी थॅलामस वर्क करतो, फंक्शन आहे थॅलामस. त्यानंतर हायपोथॅलामस. अंडर द थॅलामस देर इज द हायपोथॅलामस, इम्पॉर्टंट ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम सेंटर, हेल्प्स टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. हायपोथॅलामसमध्ये कोणते म्हणजे काय काय रेग्युलेट करतो, तो रेग्युलेट करतो बॉडी टेम्परेचर. त्यानंतर वॉटरचा जो बॅलन्स आहे तो कंट्रोल करतो आणि मेटाबॉलिझम आहे आपलं, जे पण मेटाबॉलिझम आहे ते पण रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं, हायपोथॅलामस करतो. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लिम्बिक सिस्टम दॅट इज द इमोशन्स बाय हायपोथॅलामस. द पिट्युटरी ग्लँड इज अटॅच टू द हायपोथॅलामस. जी पिट्युटरी ग्लँड आहे जी सिक्रेट करते हार्मोन, ती कशाला अटॅच आहे, हायपोथॅलामसला अटॅच आहे. त्यानंतर इपिथॅलामस फॉर्म द रूफ ऑफ 3rd वेंट्रिकल, हाऊस द पिनल बॉडी दॅट इज अन एंडोक्राइन ग्लँड. जे एंडोक्राइन ग्लँड आहे ते हाऊस ऑफ द पिनल ग्लँड. इन्क्लूड द कोरॉइड प्लेक्सस. कोरॉइड प्लेक्सस काय फॉर्म्स करतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. सेरिब्रोस्पायनल फ्लुइड कोण तयार करतं, MCQ मध्ये तुम्हाला विचारू शकता. कुठे तयार होतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, कोरॉइड प्लेक्सस मध्ये तयार होतं. त्यानंतर लास्टला आहे ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेम मध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे, पॉन्स व्हॅरोली आहे, मेडुला ऑब्लॉंगेटा आहे, मिड ब्रेन आहे, पॉन्स व्हॅरुले आणि मेडुला ऑब्लॉंगेटा अटॅच टू द स्पायनल कॉर्ड. त्यातला फर्स्ट मिड ब्रेन मोस्टली कंपोज ऑफ ट्रॅक ऑफ नर्व फायबर. कंपोज झालाय ट्रॅक ऑफ नर्व फायबरने तयार झालाय. रिफ्लेक्स सेंटर फॉर विजन आणि हेअरिंग. मिड ब्रेन काय कंट्रोल करतो, आपलं विजन आणि हेअरिंग, आपलं ऐकणं आणि दिसणं.
रिफ्लेक्स सेंटर कोण कंट्रोल करतं, मिड ब्रेन. आणि सेरिब्रल ॲक्वाडक्ट दॅट इज थर्ड आणि फोर्थ व्हेंट्रिकल. व्हेंट्रिकल्स काय मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, कॅव्हिटीज आहे आपल्या ब्रेनच्या याच्यात, त्यात दॅट इज द स्पेस आहे तो, दॅट इज द व्हेंट्रिकल्स. थर्ड आणि फोर्थ व्हेंट्रिकलमध्ये सेरिब्रल ॲक्वाडक्ट. त्यानंतर पॉन्स व्हॅरोली, ही कुठं प्रेझेंट आहे, फ्रंट ऑफ द सेरिबेलमच्या, म्हणजे सेरिबेलमच्या पुढच्या साईडला काय, पॉन्स व्हॅरोली आहे. बिलो द मिड ब्रेन, मिड ब्रेनच्या खाली, आणि अबोव द मेडुला ऑब्लॉंगेटा. आणि पॉन्स व्हॅरोली ॲक्ट ॲज अ रिले स्टेशन फॉर द असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व इम्पल्सेस. मोस्टली कंपोज ऑफ फायबर ट्रॅक, इन्क्लूड्स न्यूक्लिया इन्व्हॉल्व इन द कंट्रोल ऑफ ब्रिथिंग. पॉन्स काय कंट्रोल करतं, ब्रिथिंग, आपले जे श्वास घेतो आणि सोडतो ते कंट्रोल करण्याचं काम पॉन्स करतो. त्यानंतर लास्टला मेडुला ऑब्लॉंगेटा. इट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ब्रेन बिकॉज ऑफ द व्हायटल सेंटर ऑफ द बॉडी आर प्रेझेंट इन द मेडुला ऑब्लॉंगेटा. खूप इम्पॉर्टंट ज्या आपल्या म्हणजे कार्डियक सेंटर आहे किंवा रेस्पिरेटरी किंवा व्हासोमेटर सेंटर कंट्रोल करण्याचं काम मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये होतं. म्हणजे आपलं वोमिटिंग, कफिंग, स्निझिंग, सॉलोविंग हे रिफ्लेक्स सेंटर पण मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये होतं. म्हणजे काय काय कंट्रोल करतो मेडुला ऑब्लॉंगेटा, इट कंटेन्स इम्पॉर्टंट कंट्रोल सेंटर दॅट इज द हार्ट रेट कंट्रोल करतो, जे आपलं ब्लड प्रेशर आहे ते रेग्युलेट करतो, ब्रिथिंग आपलं एक्झेल आणि इनहेलेशन कंट्रोल करतो, सॉलोईंग आणि वॉमिटिंग हे सर्व मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये होतं. आणि त्यानंतर सेरिबेलम, नेक्स्ट पार्ट आहे सेरिबेलम. It is situated behind the pons varoli and immediately below the posterior portion of the cerebrum. सेरिब्रमच्या खाली आणि बिहाइंड द पॉन्स व्हॅरोलीच्या मागच्या साईडला आहे. आणि इट परफॉर्म्स फॉलोइंग फंक्शन दॅट इज द सेरिबेलम काय काय प्रोव्हाइड करतो, मसल टोन आहे तो मेंटेन करतो, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ऑफ द मुवमेंट ऑफ मसल, मसलचे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, जी मसलची मुवमेंट आहे ती स्मूथ होण्यासाठी कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करतो सेरिबेलम. आणि कोऑर्डिनेट करतो ॲक्टिव्हिटी असोसिएटेड विथ अ मेंटेनन्स, बॅलन्स अँड इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. टू हेमिस्फिअर विथ अ कन्व्होल्युटेड सरफेस प्रोव्हाइड इनव्हॉलंटरी कोऑर्डिनेशन ऑफ द बॉडी मुवमेंट. जे इनव्हॉलंटरी कोऑर्डिनेशनचं काम कोण करतं, सेरिबेलम करतो. हे मागच्या साईडला सेरिब्रमच्या खाली आणि पॉन्स व्हॅरोलीच्या मागच्या साईडला आणि सेरिब्रमच्या खालच्या साईडला, दॅट इज द सेरिबेलम. प्रोटेक्शन ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम. ठीक आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, प्रोटेक्शन ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम. इथे लेक्चर मी स्टॉप करते.